युसूफ वडगाव पोलिसांची मोठी कारवाई. अट्टल चोरटे जेरबंद, मुद्देमाल आणि शस्त्रे जप्त. अदानी सोलर पॉवर प्लांट पाथरा येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीवर युसूफ वडगाव पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. रात्रीच्या गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून 2 सराईत चोरट्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून चोरीचा सोलर केबल आणि 1 तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण 6 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. अदानी सोलर प्लांटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. प्राप्त माहितीनुसार 9 मे रोजी रात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी पाथरा येथील अदानी सोलर पॉवर प्लांटमध्ये काही चोरटे शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घेराव घातला. सदरच्या कारवाईत पिंटू काळे आणि दादा काळे यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चोरलेली सोलर केबल आणि 1 धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या टोळीतील अरुण काळे, पवन काळे, पिंटू काळे, शामराव काळे आणि सोन्या शिंदे हे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. फिर्यादी विशाल बैरागे यांच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्रनाथ शेंडगे, भीमराव मांजरे, भारत बर्डे आणि त्यांच्या टीमने केली आहे. सदरच्या कारवाईमुळे परिसरात चोरट्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.